तिरंगी लढत होत असलेल्या दिल्लीत आज 70 जागांसाठी मतदान होणार। मतदान 6 वाजल्यापासून सुरू होऊन संध्याकाळी 6 पर्यंत संपणार। भाजप आणि काँग्रेसची दिल्लीत सत्तेसाठी प्रतिष्ठापणाला। दिल्लीतील सर्व 70 विधानसभा जागांसाठी मतदान पार पडते। दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता निवडणूक आयोगानं दिल्लीतील मतदार केंद्रावर आकर्षक पद्धतीने सजावट केली आहे। मतदानाला प्रोत्साहन मिळण्याकरिता सेल्फी पॉइंट्सवर फोटो काढता यावेत, यासाठी सेल्फी पॉइंट्स देखील तयार करण्यात आलेत। अयोध्येतील मलकीपूरमध्ये 2025च्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू। मतदान करण्यासाठी स्थानिकांनी गर्दी खरतर केलेली आहे। राजधानी दिल्लीत आज विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे। सत्तारूढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे काँग्रेस आणि भाजपा अशी तिहेरी लढत येथे पाहायला मिळते। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बजावला मतदानाचा हक्क। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे। मनीष सिसोदिया यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क। दिल्लीमध्ये आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे। भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा तिरंगी सामना। भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी मतदान केलं। महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात आघाडीवर असून लोकसहभागातून आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रद्धेनं काम केले तर महाराष्ट्र निश्चितच कर्करोग मुक्त होईल असा विश्वास राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय। खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महामृत्युंजय आणि शिवमंत्राचं अनुष्ठान आणि हवन संपन्न। शिवसेना डोंबिवली शहरतर्फे मानपाडा विभागातील तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर मंदिरात कार्यक्रम संपन्न। रतन टाटांचा विश्वासू शांतनू नायडू यांना टाटा ग्रुपनं सोपवली मोठी जबाबदारी। टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर अँड स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हचे प्रमुख शांतनू नायडूला बनवण्यात आले। कोरोना काळात किसान रेल्वेला शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता। कोणतेही कारण न देता बंद झालेली ही किसान रेल्वे आता पुन्हा सुरू होण्यासाठी मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे। रेल्वे प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत। पश्चिम रेल्वेवरील विरार ते वैतरणा आणि सफाळे ते केळवे दरम्यान 9 फेब्रुवारीला देण्यात येणारा ब्लॉक रद्द। त्यामुळे 9 फेब्रुवारी रोजी नियोजित रेल्वे पत्रकानुसार रेल्वे गाड्या धावतील। पश्चिम रेल्वे प्रशासनाची माहिती। मुंबईत वाढलेला उकाडा पुढील 2 दिवस कमी होण्याचा अंदाज। उत्तरेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे तापमान कमी, मात्र फेब्रुवारीची सुरुवात आल्हाददायक झाली असून किमान तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअस खाली। राज्यात 5 वर्षात अॅट्रॉसिटीची 13,251 प्रकरणं। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षातून 2दा बैठक घेण्यास दुर्लक्ष। मागासवर्गीय लोकांवर अन्याय अत्याचाराच्या घटनेत वाढ। एसटीच्या अपघातांमध्ये वाढ। मार्च 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंत तब्बल 301 अपघात। 2 वर्षाच्या तुलनेत गंभीर अपघातांमध्ये वाढ। कुपर रुग्णालयात कॅन्सरसाठी 150 बेड स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे। लिनियर एक्सिलेटर या अत्याधुनिक यंत्रांची व्यवस्था करण्यात येणार। तसेच सायन रुग्णालयात स्वतंत्र कॅन्सरच्या आजारावर उपचार देता येईल अशा इमारतीचं काम सुरू करण्यात येणार असून त्या ठिकाणी रेडिएशनची सुविधा पुरवण्यात येईल। अमरावती विभागीय आयुक्तपदी श्वेता सिंघल यांची शासनाने नियुक्ती केली आहे। त्या 2009च्या सिव्हिल सर्व्हिस बॅचमध्ये 17व्या रँक धारक आहेत। आता श्वेता सिंघल या अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त असतील। शेतकरी कार्ड योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जागृतीसाठी रॅली काढण्यात आली। खेड तहसील कार्यालयामार्फत राजगुरू नगरात ही रॅली काढण्यात आली होती। यावेळी मुलांनी पथनाट्य सादर करत मोठ्या संख्येनं नागरिक देखील उपस्थित होते। लातूर जिल्ह्यात 53,000 शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत। हमीभाव केंद्रावर लागल्या रांगा। मुदतवाढ सोयाबीन खरेदीसाठी 48 तास शिल्लक। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातल्या हळद विक्रीला खरं तर शुभारंभ झालेला आहे। पहिल्याच विक्रीमध्ये 21,100 इतका उच्चांकी दर मिळालाय।
खरीप हंगामातील तूर अकोला कृषी उत्पन्न बाजारात विक्रीसाठी बाजार समिती परिसरात ठिकठिकाणी तुरीचे ढीग रचले जात आहेत। नव्याने येणाऱ्या मालासाठी जागा नसल्याने काही शेतकऱ्यांचे सोयाबीन रस्त्यावर टाकण्यात आले। हिंगोली जिल्ह्यात शेतकरी फळ बागायतीकडे वळालाय। बाजारात पपईला चांगली मागणी असल्याने यावर्षी हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली असून मोठ्या प्रमाणात पपईच्या झाडांना फळ लागल्याने बाजारात पपईला चांगली मागणी असल्याने शेतकरी समाधानी झालाय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन मधील आदर्श शेतकरी श्री कृष्ण पाटील येवले यांनी 1.5 एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने पपईचं दर्जेदार उत्पादन घेऊन आतापर्यंत 3.5 लाख रुपयांचं उत्पन्न केलंय। औषधी गुणधर्म असलेला आणि भौगोलिक नामांकन मिळालेला अलिबागचा जगप्रसिद्ध पांढरा कांदा अखेर बाजारात विक्रीसाठी दाखल झाला। 250 हेक्टरहून अधिक जागेत या कांद्याची लागवड यंदा इथल्या शेतकऱ्यांनी केली होती। 90 दिवसानंतर अखेर हा कांदा आता बाजारात विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। अमरावतीच्या चांदूर बाजार आणि अचलपूर तालुक्यात संत्र्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। 14,000 हेक्टरवर अचलपूर मधील शेतकरी घेत असताना संत्रा उत्पादन खरतर 14 पैकी 10 तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल 134 कोटी 61 लाख रुपयांची भरघोस मदत जाहीर झालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर कोसळलेत। दर कोसळल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त झाली आहे। पालेभाज्यांवर खर्च केलेला देखील निघत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। हिंगोलीच्या केंद्रावर खुर्द जिल्हा परिषद शाळेत आनंद नगरी मेळावा आयोजित करण्यात आला। विद्यार्थ्यांना व्यापारी जीवनाचा व्यावहारिक अनुभव मिळावा यासाठी आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। जेसीबीचा धक्का लागून पिंपरी चिंचवड महापालिकेची पाणी पुरवठा करणारी मोठ्या व्यासाची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची झळ बसून पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। संगमनेरमध्ये आबा पाटील चषक 2025चं आयोजन करण्यात आलंय। सालावादाप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य क्रिकेटचे सामने खेळले जातील। यवतमाळच्या भाजी विक्रेता संघटनेचा प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। भाजी विक्रेत्यांना आठवडी बाजारात स्थलांतरित केल्याने विक्रेत्यांचे नुकसान। औंढा नागनाथ मंदिरात महाशिवरात्री उत्सवाची तयारी। महाशिवरात्री उत्सवाची तयारी सुरू झालेली आहे। रथसप्तमी निमित्ताने श्री नागनाथच्या रथाची पूजा करून मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली। मंदिर समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह भाविक देखील उपस्थित आहेत। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेजिया खान चंद्रपुरात दाखल झाले। जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी बैठक घेतली। अल्पसंख्याक विभागाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिलेत। चंद्रपुरात महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी कठोर कायदे करण्याची मागणी झाली आहे। राष्ट्रपतींना पुरोगामी संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले। बोईसर तारापूर एमआयडीसीतील कंपन्यांमधून निघणार घातक रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईनला अनेक ठिकाणी गळती। घातक रसायन सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यांमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अंबरनाथ शहरात सध्या होत असलेल्या कचरा कोंडीला सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता कारणीभूत। पालिकेनं प्रलंबित अनुकंपा प्रकरण मार्गी लावून तातडीने कामगारांची भरती करण्याची मागणी। काँग्रेस नेते आणि अंबरनाथ पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रदीप पाटील यांची मागणी। सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे, वाहनधारक त्रस्त। खड्ड्यामुळे लहान मोठे अपघात। महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने महिला आणि बाल विकास विभागाच्या वतीने महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या बाईक रॅलीचं आयोजन। जिल्ह्यातील विशेष कामगिरी केलेल्या महिला आणि मुलींचे सत्कार। पिंपरी चिंचवडमध्ये बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्णकर्कश आवाज काढणाऱ्यांना मनसेनं धडा शिकवलाय। महाविद्यालयीन परिसरात बुलेटचे फटाके फोडणाऱ्यांना पकडून त्यांच्या कानाखाली आवाज काढण्यात आलाय।
जिंतूर तालुक्यातील वाघी बोबडेमधील कोल्हापुरी बंधारा गेल्या 5 वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा फायदा सुमारे 300 शेतकऱ्यांना होणार आहे. बंधारा दुरुस्त व्हावा याकडे वाघी बोबडे ग्रामस्थांचं लक्ष. परभणीत सिग्नल यंत्रणा अनेक महिन्यांपासून बंद, यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ. सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. खत उत्पादक कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत लिंकिंग होणार नाही, यासोबतच याची दक्षता घ्यावी. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचं वक्तव्य. कोल्हापुरात कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणाऱ्या कर्मचारी व्यक्तींवर गुन्हे दाखल होणार. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची माहिती. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात गॅस पाईपलाईन कामादरम्यान जलवाहिनी फुटली. मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर पसरलं आणि संपूर्ण परिसर जलमय झालाय. सोयगाव शहरात पसरले घाणीचे साम्राज्य. नाले तुडुंब भरल्याने घाण पाणी रस्त्यावर, यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका. शहरात साफ सफाई मोहीम राबविण्याची नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.